नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। वन्स अगेन म्हणजे मला काही कुठे फिरतोय सर सर हे सगळे म्हणणे आम्हाला सांगतात 15 मिनिटं नाही, मला खरंच वाटलं ना, पण मी आता म्हणजे काय त्याला अर्थच नाही, मी त्याला काहीच नाही। बरं माझ्या मी कपडे पण नाही बदलू शकलो, मी आणलेत कपडे पण म्हटलं आता जाऊ दे। ठीक आहे, सांगा सर। सो ही स्टोरी चित्रपट बनावा असं कसं वाटतं, काय समोर काय उदाहरण होतं? गिल्ट कॉम्प्लेक्स। कारण काय हा सिनेमा जो बनलाय ना, तो म्हणजे कोणालाही एकतर कोणाला काही घाबरायची गरज नाही की मुलाने आईवडिलांबरोबर बघता येईल काही, आणि त्यातनं बाहेर पडताना कधीच गिल्ट कॉम्प्लेक्स नसेल, ती माझं पहिल्यापासून ठरलं होतं। कारण काय खऱ्या अर्थानं आई वडिलांना वाईट वागवणारी जी मुलं आहेत त्याचं पर्सेंटेज मला वाटतं 1% पण नसेल, कोणी कधीच वाईट वागवत नाही। प्रॉब्लेम हा असतो की ज्या 99% वाटतं की आपण आई वडिलांची खूप काळजी घेतो, ते खरंच काळजी घेतात का, म्हणजे त्यांना बरं वाटतं नाही तर डॉक्टरकडे नेणं, जेवायला देणं व्यवस्थित, हे लुकिंग आफ्टर द सिनियर सिटीजन नाही आहे। आणि ह्याची मला प्रचिती स्वतःकडे बघून झाली, म्हणजे मी कोणाकडे बोट पण दाखवत नाही, ते बोट माझ्याकडेच आहे। 12 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात हा सब्जेक्ट, माझ्या डोक्यात अख्खा तो सब्जेक्ट फिक्स झाल्याशिवाय मी पेन लावत नाही पेपरला। आणि आई गेल्यानंतर मग कधी कधी जसं आठवण येतं ना, आपल्या काही कुठेतरी तुम्हाला रेफरन्सेस दिसतात ना, कोण चाललं असेल तरी आपली आई नाही आहे, पण मग मी विचार केला की छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या ना की इथे आपलं चुकलंय, इथे आपलं चुकलंय, इथे आपलं चुकलंय, ते खूप लेट कळलं। आणि मग तसेच काही इन्सिडेन्सेस घेऊन हा सिनेमा बांधलेला। एक छोटंसं उदाहरण सांगतो की आज आपल्याला घरी वडील कधी म्हणाले, समजा अरे हल्ली ना सकाळी उठताना डोक्याला त्रास होतो जरासं स्टेज व्हायला, कित्येक मुलं हेच म्हणतात की बाबा आता वयाच्या हिशोबाने होणार असते, म्हणजे इट इज सच अ नेगेटिव्ह रिॲक्शन। त्यावेळेला म्हणायला पाहिजे की चला बाबा आता आपण जाऊ, छान फिजिओथेरपी घेऊ, 2 दिवसात ओके व्हाल, त्यांना ते ऐकायचं असतं। पण मला आठवतं की माझी आई, मी वयाच्या मनाने डोळं कमाई दिसायला होतं ना, कायम कंप्लीट आहे, अरे तू मला डॉक्टरकडे नाही, आता 2 डॉक्टरकडे नेलं, मी तिसऱ्या सांगितलं, मग त्या डॉक्टरने मला सांगितलं की ते नर्व्स असतात ना, ते ड्राय होतात, मग त्याच्यात कॅल्सिफिकेशन होतं, ते इरिव्हर्सिबल असतं, पण ते काही त्यांना सांगायची गरज नसते ना, नेऊ अजून एक डॉक्टरकडे नेऊन पण काही फरक पडत नाही। पण बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या आई वडिलांना गृहीत धरतो। आई वडिलांची प्रायोरिटी आपण असतो कायम, म्हणजे आपल्याला सेटल होऊन लग्न आलं तर त्यांचं ते असतं। बरं, ती आयुष्याची त्यांनी साधारण 35 वर्ष कम्प्लिटली टोटली आपल्याला दिलेली असतात। आपलं शिक्षण, आपण कसे वाढतो, मग आपण सेटल झालो का, कुठेतरी बॅकअप माइंड त्यांना वाटत असतं की हा सेटल झाला की आपल्याला जरा छान आराम करता येईल। पण त्याचं लॉ ऑफ नेचर, म्हणजे जसं त्या आई वडिलांची मुलं ही प्रायोरिटी होतात, तसं मग ह्या मुलांची त्यांची मुलं प्रायोरिटी होतात, त्याच्यात काहीच हरकत नाही। पण तुम्ही ह्यांना जेव्हा मुलांना प्रायोरिटी करताना तेव्हा आई वडिलांना पण प्रायोरिटीवर ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही जर का ह्यांना 2 तास देत असेल, त्यांना 10 मिनिटं तरी देऊ शकता। आणि कुठेतरी हे मला माझ्याच अनुभवावरनं लक्षात आलं की आपण ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली, म्हणजे त्यामुळे हे कुठेतरी मला, बरं मला काही दुसरं येतच नाही जगात सिनेमाशिवाय, त्यामुळे हे सिनेमातनं आले। इनफॅक्ट मी म्हणून काय सांगतो ना, लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास इथे ना हा प्रॉब्लेम फार नाही आहे। आपण म्हणतो स्पेसची, आता लोकांना काय होतं की 2 बेडरूम स्पेस नाही, मग मुलाला 1 बेडरूम द्यायचं, ह्यांना काय करायचं, 1 बेडरूम 1 रूम मध्ये पण आई वडिलांना घेऊन राहिलेले लोक बघितले जी लोअर मिडल क्लास छान राहतात। हा इनफॅक्ट जरा, आणि कसं आहे की राग काय येतो की मला खूप आमचे मित्र आहेत, मुली बाहेर जाऊ शकत नाही कारण घरात कुत्रा आहे,
म्हणजे मग ते काय करतात, मग ते कधी बाहेर जायचं म्हटलं मग ते कुत्र्यांचा केअरटेकर असतो, मग त्याला आणून बसवतात घरी. पण मग आई वडिलांना केअरटेकर का नाही, मग असं तुम्हाला कधी बाहेर जात असेल काय, हे खूप आहे. आणि मला आम्ही राहिलो की आम्ही 6 भावंड, आई वडील एक जवळजवळ एकमेकांना झोपायचो, आम्हाला काही त्याचा त्रास झाला नाही. पण आत्ता ही जी आपण लोक कारण सांगतात स्पेसचा प्रॉब्लेम आहे, मला काय करायचं. मी आई वडिलांना गावी पाठवून देतात किंवा मग काही लोक मग टोकाचा निर्णय घेऊन त्यांना ओल्ड एज होममध्ये पाठवतात. हा पिक्चर लिहायच्या आधी म्हणजे पेपरला लावायच्या आधी मी खूप ओल्ड एज होमला पण गेलो. सी द कॉन्सेप्ट ऑफ ओल्ड एज होम आपल्या इथे खूप आउटडेटेड आहे. म्हणजे तिकडे जाऊन टाकलं की काय 2 टाइम जेवण देतात, 2 टाइम औषध देतात, संपलं त्यांची जबाबदारी. त्यांना एक लाईफ कोण देतच नाही. म्हणजे त्याला काही मी म्हणतो की ओल्ड एज होम तिचं व्हेरी गुड नॉवेल आयडिया, पण तिकडे गेल्यावर त्यांना असं हे वाटतं ना की वी आर ऑल्सो एन्जॉयिंग असेल्स. आता रवींद्र महाजनींची जर गाणी बघितली की शोकांतिका होती त्यांची शेवटच्या राहायची, आणि आता एका कार्यक्रमात अशा काळी पण स्वतः म्हणल्या की आत्ताचं माझं जीवन हे एकाकीपणाचं आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे, एकटेपणा. बरं कसं असतं मग कधी कधी काय होतं, मग बरं 2-3 मुलं असली की मग त्यांना वाटून घेतात. कधी कधी आई एकीकडे वडील इकडे, म्हणजे ज्या वयात त्यांना खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज आहे त्यावेळेला मग ते वाटून घेतात. किंवा मग 4 मुलं ठेवतात, 2 महिने इथे राहा, 2 महिने तिथे राहा, 2 महिने तिथे राहा, 2 महिने तिथे राहा. अरे म्हणजे त्यांना एका जागी त्यांचे मित्रमैत्रिणी असतात, तिकडे त्यांचं एक लाईफ असतं. आपण थोडेसे इन्सेन्सिटिव्ह आहोत का आपण? कोणाच्याच मला वाटतं मनात हे नसेल काही वडिलांना त्रास देणं, पण आपण कधी थोडासा सेन्सिटिव्हली विचार त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी ऑलवेज मुलावर असते. आता आपण म्हणतो की सून आली घरात की ते थोडंसं भांडायला लागतं, पण तेच तिचा काही त्याच्यात दोष नसतोच. काय होतं की मुलाचं जेव्हा लक्ष कमी होतं आई वडिलांकडनं, तर मुलांना कायम वाटतं की ही आल्यामुळे झालं. त्यामुळे ते ती नॅचरल प्रोसेस आहे, त्याला काहीच पर्याय नाही. पण मग त्याच्यात मुलाची जबाबदारी ही असते की काही वाटत नाही आई वडील. मी आता कित्येक वेळा झाले नाजरे झाले, तेच माझ्या सिनेमात उतरलंय की ते बसलो असो मित्रांबरोबर गप्पा मारतो, फोन आला आईचा, अरे बापरे आई वडिलांचा फोन झाला, मी 5 मिनिटात करतोय. किती वेळा बोलतो आपण, किती वेळा बोललो, आणि किती लोकांनी त्यातल्या 5 मिनिटांचा फोन केलाय. ते 5 मिनिटाचे 5 दिवस होतात. पण तर त्या सगळ्याच्या छोट्या 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 गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या कुठेतरी मला या सिनेमात आणायच्या होत्या. नाही बागबान मी का करीन, बागबान झालंय की बागबान कोण आपली ते हल्ली काय झालंय हे कमी ह्याला डिझास्टर शेल्टर म्हणतो. ह्याच्यामुळे काय झालंय, खूप लोक आहेत ज्यांना ना घरी पण कोणी ऐकत नाही त्यांचं, त्यांना ह्याच्यावर कमेंट करायला खूप आवडतं. ते कशावरही करतात. म्हणजे चांद्रयान गेलं तर त्यांचं तेही म्हणणं असतं की ते हे इंजिन लावलं असतं ते लवकर पोचलं असतं. काही संबंध नाही यांचा सायन्सची टेक्नॉलॉजीची. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यावरती अरे हा पिक्चरचा रिमेक आहे, म्हटलं बघ ना ती शुक्रवारी बघ. भगवानच्या आधी मराठीमध्ये ऊन पाऊस नावाचा सिनेमा त्या पद्धतीचा राजापर्यंत नाही, ऊन पाऊस नाही, मला वाटतं तू तिथे मी, तो नंतर तू तिथे मी हा तो पिक्चर हो त्याच्यावर ना बागबान केला. मी परत कशाला मराठी करीन. बरं त्यात कोणतरी थोर विद्वानाने सांगितलं संतान नावाचा पिक्चर केलाय महेशनी, जितेंद्र आणि कोणतरी होतं मला आता आठवत नाही कोण. तर बघा ना पिक्चर, तो लागतोय ना शुक्रवारी. पण त्याच्या आधीच प्रत्येक जण आपल्या आकलीचे तारे तोडत असतात. सावरकरांविषयीचा वाद बराचसा शिकायला होता, त्याच्यामध्ये तुमचं आता काय माहित नाही, त्याच्यावरती बोलून झालं, सिनेमा आला. मला आनंद एकच आहे की सिनेमा आला. पण तो तुमच्याकडनं होणार होता, तुम्ही नाही त्याला माझ्याकडनं त्याला कारण वेगळी तोडफोड केली होती. तुम्ही त्या सावरकरांच्या मूळ कथेमध्ये. काय काय सावरकरांच्या मूळ कथेमध्ये तुम्ही बरीचशी तोडफोड केली. कोणी हे तुम्हाला सांगितलं त्याला मला आनंद नाही. तुम्हाला वाटतं तिथे आपण या तुम्हाला बसून सांगतो काय करतो. सावरकरांची कथा ती हिस्ट्री आहे, त्याच्यात कशी तोडफोड करणार मला सांगा बरं. कथेची तोडफोड कसं करू शकतो माणूस मला सांगा. तुमचं बरंच नाही पण ते आता तेच म्हणतो ना, ज्यांना कोणी ऐकत नाही ना घरात, त्याला कोणीच नाही, त्याचं आयुष्य त्याला कोणच त्याचं ऐकत नाही. मग तो त्याच्यात आपले तारे तोडतो की महेश माझा, अरे मी आयडिया माझी, सिनेमा अनाऊन्स केला मी का सोडीन पिक्चर. त्याला काही कारण असतील. पण मग काय खरं कारण का कारण सांगायची काय गरज आहे मला सांगा. तुम्ही आज हिरवा शर्ट घातला किंवा ब्लू शर्ट घातला ह्याचं कारण देता का? नाही ना. सगळ्या गोष्टी
मला जबाबदार का धरताय तुम्ही? मी म्हणजे काय असं केलंय की तुम्ही मला जबाबदार धरता? आला ना पिक्चर, पाहिलात ना तुम्ही? सावरकरांचा सिनेमा येणं गरजेचं होतं, आला, याचा आनंद आहे मला. तुम्ही का नाही केलं त्याला 5,000 कारण आहेत. आपण कधीतरी तुम्ही आपण जाऊ पिकनिकला आणि तिथे तुम्हाला साधारण 48 तास लागतील मला. आता याच्यावर बोला. काही होत नाही. पिक्चर चालत असेल तर कुठल्याही सीझन मध्ये चालतो, पडायचं असेल तर कुठल्याही सीझन मध्ये पडतो. चित्रपटाचं नाव जुनं फर्निचर का माहिती आहे? ते लहानपणी यांचे ग्रुप असायचे, तुमचं पण असेल कुठे. म्हणजे आपण बसलो मित्र, तो प्रत्येकाच्या वडिलांनी टोपण नाव ठेवलेलं असतं. मी म्हणजे माझं लक्ष नाही, आणि माझे वडील आले तर मला एक मित्र माझे हिटलर आले तर त्यांना खूप स्ट्रिक्ट होते. मग आमच्या मित्रांमध्ये ते हिटलर होते. तसे एकाच्या वडिलांचं नाव जुनं फर्निचर आलं तर ते राहिलं कुठेतरी. आणि मला त्याच्यात एक थोडंसं सिमिली शोधायची होती की दोन्ही बघा, जुनं फर्निचर तुम्ही टाकलं तर ती अडगळ आहे, त्याला हे लागेल. त्याची जरा काळजी घेतली की ते प्राइसलेस होतं. तसंच नात्यांचं आहे. तर ते मला कुठेतरी त्या ह्याच्यात त्या टायटलसाठी परवडलं. आणि खरंच आहे ते, म्हणजे ती जुनी घोडं आहेत ना, तसं लाकूड मिळत नाही मला. त्यामुळे सर, तुमच्या जुन्या फर्निचर प्रमाणे पुण्यातली जवळजवळ 20 ते 22 सिंगल स्क्रीन जुनी थिएटर बंद झाली. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या पहिल्या आई सिनेमापासून प्रभात मधून पुणे सगळ्यात मोठं कलेक्शन सेंटर होतं. पण आज ते तसं मराठी सिनेमाचं राहिलं नाही. काय झालंय, मराठीचा सिनेमा इनफॅक्ट हल्ली पुणे आमचं काय म्हणतात थोडासा सपोर्ट सिस्टम आहे. मराठी सिनेमा पुण्यात जरा चांगला, पुणे ठाणे ही मोठी सेंटर झाली. आता जेव्हा 4 थिएटर तुटली ना, त्यावेळेला ती 40 झाली पण ना. आपण जी गेली त्याची कारणं असतील काही. आज विथ द ऍडव्हेंट ऑफ मल्टिप्लेक्सेस लोकांना त्या कम्फर्टची सवय झाली. आणि आता जी मोठी थिएटर होती, म्हणजे त्याच्यात कॅपॅसिटी 90, 900 आणि 1000ची होती, त्याच्यात ते मेंटेन करणं खूप कठीण झालं यांना. बरं, तुमची कॉम्पिटिशन डायरेक्ट मल्टिप्लेक्सची आहे, जिथे पुशबॅक चेअर्स आहे आणि आराम आहे, AC आहे चांगला. त्यामुळे त्याला आपण काही म्हणू शकत. आणि प्रॉपर्टीचे भाव वाढलेत ना, आता करतात काय. थिएटरमधनं जेवढे मिळतात तेवढे त्यांना कुठेकडे एक बिल्डिंग बांधून त्याच्यात मला वाटतं 1000 पट कमवत असते. पण तुमच्या कलेक्शनवर त्याचा काही फरक पडलेला नाही. कारण मला थिएटरचा खूप जण नाव गेलं. काय होतं, एकेकाळी त्यावेळेला सिल्वर ज्युबली पिक्चर व्हायचे 25 आठवडे. तुमचेच झाले. हो, माझे ते 50 आठवडे झाले. तुमचं शिवाजीराव भोसलेचं 21च्या शो हाऊसफुल झाले. काय झालंय, आता काय व्हायचं, त्यावेळेला 4 शो असायचे, 12, 3, 6. थिएटर 20-1 समजा, 20-1 थिएटर 4 शो, म्हणजे दिवसाला, म्हणजे सगळ्या 20 थिएटरला लागला तर 80 शो. आज दिवसाला 80 शो होतं. त्यामुळे त्याला काही हे नाहीये काही. मेधा मॅडम, तुमच्या भूमिकेविषयी बोला. महेशची कथा, महेशची पटकथा, महेश ऍक्टर, महेशनी गाणं म्हटलंय. मला वाटतं बायकोचा रोल पण म्हणूनच त्यांनी मला दिला म्हणून तो. पण मला म्हणजे कसं सांगू मी आता, आईनं मला लहानपणी सांगायची की तू आई झालीस की तुला कळेल म्हणून. आणि एक्झॅक्टली तेच मला हे पिक्चर करताना जाणवलं की एक टिपिकल आई असते जी मुलामध्ये आणि नवऱ्यामध्ये एक असतं ना, त्यांच्यामधलं जे एक चालू असतं मधलं, त्याच्यामध्ये कधी हा चिडला कधी तो चिडला, तर तिथं एक मधला दुवा असते. तो टिपिकल मी आहे. पण जेव्हा माझ्या नवऱ्याला एका कशाला उभं राहायला लागतं तेव्हा मी त्याच्या मागे असते. हे एक सिम्पल हे आहे. नटसम्राटमध्ये याच पद्धतीची तुमची भूमिका होती. यात आणि यात काही फरक आहे असं? बहुतेक महेशला आवडतं मी पिक घातलेलं, असं पांढरे बिंढरे केस केलेले, त्याच्यामुळे त्याचीच दिली. पण नटसम्राटपेक्षा थोडी वेगळी आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये, ते तुम्ही बघा. त्याच्यात मला जरा हे वेगळी येते, तर त्याच्यामुळे छोटी आहे पण महत्वाची आहे, एवढं मी सांगेन. शिवाजीराव भोसले बोलतोय काकस्पर्श असा एक संगीताचा एक टोन असतो वेगळा, काही इमोशनली गाणी, जसं नटसम्राटमध्ये ते आजीचं आणि नात्याचं नाव जे आहे ते आहे, तसं इथं इमोशनली गाण्याचं नाही. इनफॅक्ट हे बॅकग्राऊंडचं गाणं झालं ना, ते पण मी नंतर ऍड केलं बॅकग्राऊंड राहून. या सिनेमामध्ये गाण्याचा काही स्कोपच नव्हता.
हा सिनेमा म्हणजे मी खूप प्रयत्न केला कुठे गाणं येईल का, म्हटलं नाही, ते त्याचे नरेशन, त्याला त्याचं नरेटिव्हच डिस्टर्ब केलं असते. आणि फक्त हे गाणं म्हणजे मला बॅकग्राऊंडला मला वैभव जोशीने अप्रतिम लिहिलं आणि ते मला त्या ठिकाणी फिट बसलं म्हणून मी तिकडे गाणं केलं ते.